गतातून या जायाचे रे मरणाचे स्मरण करा 2 दिवसाची धनसंपत्ती विद्वत्ता न सत्ता रे लोभितीच्या पडोणे करसी कारे आयुष्याची होळी रे भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमा विण नाही समाधान रांडविणे जेवे स्विंगार पै केला प्रेमा विण झाला ज्ञानी जैसा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग बहुतेकांच्या परिचयाचा आहे निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भगवंताचं चिंतन भगवंताचं ध्यान भगवंताचं मनन आमच्या जीवनामध्ये नित्यनेमाने घडावयास पाहिजे याकरता केला जातो त्याचं नाव अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहाच्या निमित्तानं संतांच्या महंताच्या कृपाशीर्वादानं चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज वारकरी संप्रदाय भजनी मंडळ कल्याणपूर्व सुंदर असं सप्ताहाचं आयोजन नियोजन केलेलं आहे ज्यांच्या पुण्यस्पर्शानं हा सप्ताह चालू आहे श्री असे हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय कुलभूषण महात्मा नगत नारायण महाराज तसेच वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मीभूत महादेव महाराज असतील पुन्हा हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य श्री विष्णू महाराज गुरुजी शिकटेकर यांच्या आशीर्वादानं तसेच महंत परमपूज्य आदरणीय शांती ब्रह्म का त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या नजरेमध्ये आईचं बापाचं प्रेम आहे असे गडाचे मठाधिपती महंत स्वामी शिवाजी महाराज असतील आदी करून महंत स्वामी संभाजी महाराज असतील आदी करून या ठिकाणी ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करतो असे भागवत कथाकार हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय एकनाथ महाराज या ठिकाणी असतील माता भगिनी पुरुष वर्ग आबालवृद्ध संपूर्ण टाळकरी मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया आघात निवाराया सुंदर असं पंचायतन या ठिकाणी तुम्ही नेमलेलं आहे राजछत्रपती आहे रुक्मिणी विठ्ठल आहे ज्ञानेश्वर माऊलींचं या ठिकाणी प्रतिमा सुंदर असं डेकोरेशन माझा आवाज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं कार्य करतात असे निलेश साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेशन चांगल्या प्रकारची ऑपरेटिंग आहे आवाज मला आवडला तुम्ही बसलात या ठिकाणी तुमचेही चेहरे प्रफुल्लित आहेत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हेअरस्टाईल नाही बदलवली तर हेअरस्टाईल बदलवली त्याच्यामुळं तुमचा डिस्प्ले फ्रेश आहे परमार्थ म्हणजे व्याप थिंकिंग व्याप कल्चर व्याप लाईफ तुमची विचार प्रणाली तुमचं राहणीमान तुमचं दैनंदिन जीवन याला म्हणून अध्यात्म याला म्हणून फिलॉसॉफी याला म्हणून तत्वज्ञान आणि म्हणून मायबापांनो माझ्याकडे निस्ती भक्ती असावया असं पाहिजे का भक्तीला प्रेमाचा जोड असलं तर त्या ज्ञानाला किंमत आहे असं प्रतिपादन या अभंगाद्वारे दिग्दर्शन केलं माझ्या साधूनं माझ्या संतानं या ठिकाणी सुंदर असे टाळकरी अतिशय प्रफुल्लित आहेत फ्रेश आहेत वयाने जरी मोठे असले पण त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारची लकप आहे एक वेगळ्या प्रकारची तेज आहे ज्यांनी आता सुंदर चाल गायली त्यांच्या वाणीला त्यांच्या गळ्याला त्यांच्या शब्दाला त्यांच्या स्वराला त्यांच्या तालाला त्यांच्या लयाला एक वेगळीच प्रकारची धार आहे बिडकर गुरुजी त्यांच्याच बरोबर या ठिकाणी तुषार महाराज असतील आदी करून या ठिकाणी संगीत विशारद सतीश महाराज असतील माझ्याबरोबर आलेले ज्यांनी मला कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सांगितलं फोन केला असे हरिभक्तीपरायण गायनाचार्य कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित असतील आणि मग या ठिकाणी संतोषजी महाराज असतील विजय महाराज असतील माऊली महाराज आहेत हरिभक्तीपरायण माऊली महाराज खोटे मृदुंगाचार्य आहेत अभिमान महाराज या ठिकाणी आहेत बंडू महाराज या ठिकाणी आहेत निर्गुण महाराज या ठिकाणी आहेत आयोजक नियोजक परमपूज्य आदरणीय शारंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत परमपूज्य आदरणीय गुलाब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत सहकार्य करण्याकरता नित्यनेमानं इथे येत असतात चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन करत असतात इकडून हे आणायचं तिकडून ते आणायचं इकडं कीर्तनकार इथं येऊन बसतो आणि कीर्तन सांगतो इथं नियोजन फार महत्त्वाचं असतं मग नियोजन नियामक मंडळीला माझं वंदन आहे आयोजन करणाऱ्या माणसाला माझं वंदन आहे त्यांना साथ देणाऱ्या भगिनींना माझं वंदन आहे कारण की एक लक्षात असावं असं पाहिजे ज्या घरातला पुरुष ब्रिलियंट दिसतो समजायचे त्याच्या पाठीमागं महिला सुद्धा स्मार्ट आहे समजायचं त्याच्या पाठीमागची शक्ती कोई और है आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचा दर्शनाचा योग मला या निमित्तानं प्राप्त झाला विठ्ठल भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी मोठी गंमत आहे भगवंताने माझ्या घरात यावं नव्हे नव्हे माझ्या टोपल्यातली भाकरी खावे याकरता माझं घर मोठं असणं महत्वाचं का घरातल्या माणसाचे विचार मोठे असणं महत्वाचं काय वाटतं बोललं पाहिजे कीर्तनात कीर्तन एक संवाद शास्त्र आहे काय म्हटलं
कीर्तन संवाद शास्त्र आहे. म्हणून आपलं घर किती मोठं आहे याचीही पेक्षा आमच्या घरामध्ये विचार किती मोठे आहेत हे फार महत्वाचं आहे. आणि ज्या घरामध्ये विचाराची परिपक्वता आली, बरं का, ज्या घरामध्ये विचाराची परिपक्वता आली त्या माणसाचं बीज शुद्ध होतं. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव भोळा त्याचा देव. परमार्थ डोळ्याचं नव्हे, परमार्थ ब्रिलियंट माणसाचा आहे, शार्प माणसाचा आहे, हुशार माणसाचा आहे. आणि परमार्थ समजून घेण्याकरता आमच्या जीवनामध्ये नुसती भक्ती असून जमणार नाही, तर त्या भक्तीला प्रेमाचा ओलावा आणि त्या प्रेमाच्या आणि भक्तीच्या ओलाव्यामध्ये ज्ञान जर असेल तर ते ज्ञान प्रफुल्लित होतं. नुसतं ज्ञान असलं तर त्या ज्ञानाला अहंकार आल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या घरामध्ये नुसतं ज्ञान आहे ते ज्ञानी माणसं फक्त म्हणतात माझ्यामुळं झालं आणि मी होतो म्हणून झालं, नाही तर यांच्यावर तर हराळ उगली असती. ज्या घरातला अहंकार गेला, ज्या घरातला अहंकार डिलीट झाला, नको त्या ॲप्स या पंचमहाभूताच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झाल्यात, नको त्या ॲप्स याच्यामध्ये काम क्रोध मद मोह मत्सर अनिशा मनिशा तृष्णा वासना कामना ह्या डाउनलोडिंग झाल्यात. आणि ह्या जर काढायच्या असतील तर याला काय मारतात, ते सॉफ्टवेअर मारतात ना, अँटीव्हायरस. सॉफ्टवेअर मारण्याकरता आम्हाला कुठं जायला पाहिजे? हे पंचमहाभूताचा मोबाईल, ज्या मोबाईलला 72,72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत, याला 3.5 कोटी छिद्र आहेत. आणि हे जर मला प्रफुल्लित करायचं असेल, प्रफुल्लित म्हणजे डेली फ्रेश, डेली फ्रेश म्हणजे आनंदाचं, सुखाचं नव्हे. आनंद वेगळा आणि सुख वेगळं. तुमच्या घरामध्ये आता आनंद आहे का सुख आहे? बोललं पाहिजे कीर्तनात, बोला की. आनंद नव्हे, सुख आहे. मी कधी सुखी? कीर्तन झालं, पाकिट आलं, मी सुखी झालो. आता माझी गाडी पाकिट घेऊन डिझेल पंपावर गेली, पाकिटातले पैसे काढले, डिझेलवाल्याला दिले, मी दुःखी झालो. सुखाचा विरुद्धार्थ काय आहे बाळा? क्या बात है, व्हेरी नाईस. सुखाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. मग आनंदाचा विरुद्धार्थी शब्द मला सांगा. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाहीच आहे. आणि आमच्या घरामध्ये फक्त सुखाची प्राप्ती नको, तर आनंदाची, ज्ञानानं प्राप्त होतं सुख. आणि भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा ज्या ज्ञानाला आहे त्या घरामध्ये प्राप्त होतो आनंद. विठ्ठल. आणि म्हणून भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा आमच्या घरामध्ये प्राप्त व्हावा. घर म्हणजे वीट वाळू डबर सिमेंट याला म्हणूच नका. घर म्हणजे मोठी बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये हॉल आहे, त्याच्यामध्ये 2 बेड आहेत, त्याच्यामध्ये मोठं स्टँडर्ड किचन आहे, अमेरिकन स्टाईलचं. वेगवेगळ्या प्रकारचे कपाट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे चांदीचे भांडे आहेत, सोन्याचे भांडे आहेत. हे किचन हे नाहीच आहे मायबापांनो. हे पंचमहाभूताचा देह. हे घर क्लीन झालं का येबुणी गोपाळ. हे घर स्वच्छ झालं का इथं अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक येत असतो. मला सांगा, आई समोर बसलेल्या माझ्या वयाच्या आहेत त्या माझ्या बहिणीप्रमाणे, माझ्यापेक्षा ज्या लहान आहेत त्या माझ्या लहान बहिणीप्रमाणे, मोठ्या ज्या आहेत त्या आईप्रमाणे, आईच बहीण आणि लहानच बहीण वडिलाप्रमाणे, भावाप्रमाणे इकडं आहात. आता मला सांगा माई साहेब, तुम्ही नवरात्राच्या वेळेस बरोबर आहे पितरपाठ करता का तुम्ही? पित्राचं. मग पित्राच्या वेळेस पित्र झाल्यानंतर तुम्ही तुमचे घर काय केले? बोला की. स्वच्छ केले, सुचिरभूत, काजळी बाहेर काढली बरं का. वेगवेगळ्या प्रकारची जळमट, मळ आलेल्या गोधाड्या, तेलकट झालेल्या उषा फ्रेश केले. बरोबर आहे. मग मला सांगा, आम्हाला घर धुवायचेत, हे धुवायचेत का सिमेंटचे धुवायचे? कोणते घर धुवायला पाहिजे आपण? काही बरेचसे जण म्हणले ना आम्ही धुतो ना. कसले? आरोग्याचे रक्षण करता आहे ला बॉय. बाहेरून धुतले ना, जीवनात सौंदर्य भरले संतूर संतूर. हे बाहेरून धुतलेत आम्ही, पण आम्हाला घर धुवायचेत ना आतून. मग आतून धुण्याकरता नेमकं काय करायला पाहिजे? नाम संकीर्तन साधन पै सोपे, हो जळतील पापे जन्मांतरीचे, नलगते सायास जावे वनांतरा. मोठी गंमत आहे. सुखे येतो घरा नारायण, हो देवाने माझ्या घरात यावं बरं का.
आणि देवानं माझ्या घरात यावं याकरता घर मोठं नसलं तरी जमेल, पण घरातल्या माणसाकडे प्रेम, सुख, दया, क्षमा, शांती, आनंद, बोध, विवेक, वैराग्य हे डाउनलोडिंग झालं पाहिजे. काय म्हटलं? हो, आता मी कार्यक्रम करून घरी गेलो, महाराष्ट्रभर फिरतो, कार्यक्रम करून घरी गेलो, मला 3-4 वाजतील घरी गेल्यानंतर, आणि माझ्या मंडळीनं दरवाजा उघडल्यानंतर तिने मला स्माईल दिली पाहिजे का असं म्हणलं पाहिजे, आलं बाय कीर्तन. काय वाटतं तुम्हाला, बोललं पाहिजे कीर्तनात? याला कीर्तन म्हणतात. तुमची विचार प्रणाली तुम्ही किती कॅप्चरिंग केले, परमार्थातले विचार तुम्ही तुमच्या घरामध्ये किती आनंदाने राहताय, तुमच्या किती पाठ आहे, याला शून्य किंमत आहे. तुम्ही त्याच्यात किती उतरलात. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. हे पंचमहाभूताचं सेंदड ज्यांच्या साधू संताच्या विचाराच्या भट्टीत पिकलं. काय म्हटलं मी? कार्पेटमध्ये नव्हे बरं का, काय भट्टी माहित आहे ना? साधू संताच्या विचाराच्या भट्टीत ज्याचं पंचमहाभूताचं सेंदड पिकलं त्याचं अज्ञानाचं कडूपण निघून गेलं. काय म्हटलं? आणि ज्या घरात अज्ञान निघून गेलं त्या घरातला अहंकार डिलीट झाला, आणि ज्या घरातला अहंकार डिलीट झाला त्याचा बीपी वाढन का नॉर्मल राहील? हो बोला की, नॉर्मल राहील. त्याला गोळी जमणार नाही, गोळी खाणार नाही, त्याची पचनक्रिया कशी राहील? परमार्थाचं हे 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 स्टँड आहे. परमार्थाचं दिग्दर्शनच मेन हे आहे. ज्याचं पंचमहाभूताचं शरीर सुचिरभूत आणि निरोगी झालं त्याला परमार्थ कळाला. काय म्हटलं? परमार्थ हेच देतो, तुमचं शरीर निरोगी करा. तुमचं शरीर जर निरोगी करायचं असेल तर परमार्थानं दिग्दर्शन केलं आहारापासून. बरं का माऊली? बरं का माऊली महाराज? आहारापासून दिग्दर्शन केलं. युक्ताहार विहार, विहार नेम इंद्रियाचे सार. मोठी गंमत आहे. आहार कळणं महत्वाचं. आणि ज्या घराला आहार कळाला, बरं का काय म्हटलं? ज्या घराला आहार कळाला त्या घरातलं अज्ञान पळालं. म्हणून आहार सुचिरभूत आणि आहार बनवणारी सुद्धा सुचिरभूत. आहार सुचिरभूत पाहिजे आणि आहार बनवणारी सुद्धा सुचिरभूत, नियमाचं पालन करणारे असावं. ज्या घरामधली महिला पीठ मळताना एवढाच विचार करते, माझ्या नवऱ्याचं दैनंदिन जीवनातलं रोजचं कार्य चांगलं होऊ दे आणि माझ्या पोराने हे खाल्ल्यानंतर माझ्या पोराच्या इंद्रियामध्ये वैराग्याची प्राप्ती प्राप्त होऊ दे. काय म्हटलं? हो. आणि ज्या घरामध्ये असला स्वयंपाक बनवणारी महिला आहे, मग म्हणजे मंगलता, ही म्हणजे हिम्मतवाली, ला म्हणजे लाजवंती. महिला या शब्दाचाच अर्थ आहे. मंगलता, हिम्मतवाली, लाजवंती हे 3 गुण जिच्यात आहेत तिला म्हणतात ज्योतिबाची सावित्री. बरं का? मंगलता, हिम्मतवाली, लाजवंती हे 3 गुण जिच्यात आहेत तिला म्हणतात रामाची कौसल्या. आणि मंगलता, हिम्मतवाली, लाजवंती हे 3 गुण जिच्यात आहेत त्याला म्हणतात कृष्णाची यशोदा. आणि मंगलता, हिम्मतवाली, लाजवंती हे 3 गुण जिच्यात आहेत तिला म्हणतात राजमाता जिजाऊ. म्हणून मला सांगा आई, राजमाता जिजाऊ सारखं दिसावं का असावं? नाही तर मग आंबाडा घातला, चंद्राची कोर लावली, वेगळ्या प्रकारचं दागिने गळ्यात घातले, काष्टी साडी नेसली आहे. म्हणून राजमाता जिजाऊ सारखं दिसणं महत्वाचं नाही, राजमाता जिजाऊ सारखं असणं फार महत्वाचं आहे. बरं का? आणि ज्या घराला असणं कळालं त्या घराला प्रेम कळालं. बरं का? ज्या घराला असणं, आता मी बाबा वणी दिसतो का बाबा आई? काय वाटत तुम्हाला? बोला की. हे माझं बाह्य स्वरूप आहे. इथं स्किन टच जीन्स पॅन्ट, ऍपल कट टी शर्ट, मिशा फिशा काढल्या, हॅलो हाऊ आर यू, हु इज दिस, ओह आय एम फाईन, या 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 या. हे माझं बाह्य स्वरूप आहे. काय म्हटलं? बाह्य स्वरूप आहे. बाह्य स्वरूपाला किंमत नव्हे, आंतर स्वरूप.
आणि ज्या घरामधलं आंतरस्वरूप सुचिरभूत झालं, ज्या घरामध्ये विचाराचं सेंदड पिकलं, त्या घराला प्रेम कळालं. आणि प्रेम ज्या घराला कळालं ना बाबा, त्या घरातले माणसं लॉंग लाईफ जगतात. ज्या घराला प्रेम कळालं त्या घरातले माणसं लॉंग लाईफ जगतात. आणि आपल्याला जीवनामध्ये जर लॉंग लाईफ जगायचं असेल तर आपल्याला तुम्हाला तुमच्या पोरांची हेअरस्टाईल बदलावं लागेल का हेअरस्टाईल? तुम्हाला तुमच्या पोरांच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलावं लागेल का डोक्यातले विचार? आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात अण्णा, त्या घरातलं पोरगं लात मारीन तिथं पाणी काढतं. आय कॅन डू, मी करू शकतो, मी बनवू शकतो. हा आत्मविश्वास उरामध्ये भरणारे आई वडील ज्या घरामध्ये प्राप्त झाले, त्या घरात भक्तीचा आणि प्रेमाचा आणि आनंदाची प्राप्ती प्राप्त झाली. काय म्हटलं? हे महत्वाचं आहे. बाप होणं सोपं आहे. काय? बाप होणं सोपं आहे, पण बाप कसा असावा? जगी ऐसा बाप बाबा 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 ऐसा बाबा वंश मुक्ती सदा जाता वंश मुक्ती सदा मुक्ती सदा कोटा येता हरले बाबा कोटा येता हरले बाबा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. असं बाप व्हा का त्याचा वंश मुक्तीस जावा. असं बाप नको. डोक्यात पाडे आपलं नाट खोळाय, असं बाप नको. किंवा अशी आई पण नको. कशी? दिसती छान रूपाचं बाण तिरकमान मारिती चक्रा, इकडून तिकडून तिकडून इकडं. ज्या घरामध्ये नियमाचं पालन केलं जातं त्या घरात परमार्थ रुचला जातो, पचल्या जातो, समजल्या जातो. परमार्थ म्हणजे जे अरे मारला घेसान गेला घरी. परमार्थ किती भिनलाय, किती रुचलाय, किती पचलाय. बाह्य स्वरूपाचा नव्हे, आंतर स्वरूपाचा. बरं का? परमार्थ जीवनामध्ये आमच्या डिस्प्लेचा ब्राईटनेस वाढतो. डिस्प्ले म्हणजे काय? हा डिस्प्ले, हा पंचमहाभूताचा मोबाईल म्हणजे डिस्प्ले. माझ्या समोर बसलेले आहेत काही दिग्गज आहेत. आता बाबांचं वय 85-86 वर्ष, 93 वर्ष वय आहे. आणि मग मला सांगा, यांना काय सापडलं ते आपल्याला सापडत नाही. मोठी गंमत आहे बरं का? हो नाही नाही, मी काय म्हटलोय, असं यांना काय सापडलं? सापडला हरी तयाला साधणे. हो, हरी सापडला. हरी म्हणजे काय? हरी म्हणजे सत्य, हरी म्हणजे विवेक, हरी म्हणजे विचार, हरी म्हणजे बोध, हरी म्हणजे कैवल्य, हरी म्हणजे ज्ञान, हरी म्हणजे प्रेम, हरी म्हणजे श्रद्धा, हरी म्हणजे मायबापांनो आमच्या जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं हरी ह्या नावामध्ये अनेक प्रकारचं गुह्य आहे. आणि सापडणं महत्वाचं आहे. खो खो माहित आहे सगळ्यांना? खो खो सगळ्यांना माहित आहे. खो खो खेळलो आपण. एकाचं तोंड असं राहतं इकडं, एकाचं असं, आणि पुढचा जो पळतो तो मधून कुठूनही घुसतो, पण मागचा पळतो तो त्याला गावकूस मारावं लागते. पुढचा जो पळतो तो मधून कुठूनही घुसतो, मागचा जो पळतो त्याला गावकूस मारावं लागते. अरे पुढचा पळतो तो प्रपंच आहे आणि मागून पळतो तो तुम्ही आम्ही आहोत. काय म्हटलं? आणि या प्रपंचाच्या खो खो मध्ये आमचा पंजा पळाला, असा पळाला, शेवटी पंजा दामला, पंजेने आमच्या आजाला खो दिला. आजा काय साधा पळाला का? आजा साधा नाही पळाला. आजाने पळता पळता प्रपंच माग पळता पळता देवळातले चालू बल काढून नेले, गेले देवळात लावले. एवढा पळाला आजा. आजा दमला आणि आजाने आमच्या बापाला खो दिला. बाप काय साधा पळाला का? रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र. आजा दमला, बाप दमला, आणि बापाने तुम्हाला आम्हाला खो दिला. तुम्ही आम्ही काय साधं पळतोय का? तुम्ही दिवसा पळता, आम्ही रात्री पळतो. एवढा फरक आहे. काय म्हटलं? तुम्ही तरी दिवसा पळताय प्रपंचाच्या खो खो माग, तुम्ही दिवसा पळता, आम्ही रात्री पळतो. असे काही साधू संत आहेत की ते प्रपंचामध्ये पळतात पण प्रपंचाच्या पाठीमागे नाही पळत.
भगवंताच्या पाठीमागे पळतात. आणि भगवंत तेव्हाच हाताला लागतो त्यांच्या. सापडला हरे तयाला साधणे. आणि मग जगी आईसा बाप व्हावा का ज्या बापाच्या हाताला हरी लागला. हरी म्हणजे सत्य, हरी म्हणजे विश्वास, हरी म्हणजे भक्ती, हरी म्हणजे विवेक. सापडला हरी तयाला साधणे. हरी सापडणं महत्वाचं बरं का आई. तुमचं पोरग अधिकारी व्हावं, क्लास 1 व्हावं, क्लास 2 व्हावं, SP व्हावं, कलेक्टर व्हावं, लाल दिव्याच्या गाडीत फिरावं असं जर वाटत असेल तर तुमच्या पोराला लहानपणापासून विचार स्टँडर्ड द्यावे लागतील. तुमच्या पोराला किती चांगलं खाऊ घालता याच्याही पेक्षा पुरुष मंडळी, महिला मंडळ, तुमचं पोरग फिरतंय कुणाबरोबर हे बघा. म्हणून घरामध्ये भक्ती आणि प्रेमाचं जोड जर असेल तर त्या ज्ञानाला किंमत आहे. अन्यथा नव्हे. किती ज्ञानी झाला याच्याही पेक्षा परमार्थात त्याला किती अनुभव आला. परमार्थ ज्या घराला कळाला त्या घरातला अनर्थ पळाला. आणि ज्या घरातला अनर्थ पळाला त्या घरामध्ये तुकोबराय फार सुंदर सांगतात. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, देव झाला. अहंकार गेला. अहंकार गेला किंवा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझा विष्णुदासा भाविकासी. अहंकार काढण्याचा. अहंकार म्हणजे अज्ञान. भांडणं ज्ञानानं होतात का अज्ञानानं? कशानं? अज्ञानानं होतात. मग अज्ञान काढून टाकण्याचं एक नाम साधन आहे, नाम संकीर्तन. त्याच आहे. अज्ञान डिलीट मारण्याचं साधन असेल तर त्याचं चिंतन. तयाचे भजन चुकू नको. चाले हे शरीर कुणाची आसत्ते, कोण बोलविते हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुक. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून. माझ्यामुळं झालं असं नका म्हणून. करता करू तर कुयावर आहे. माझ्यामुळं नाही, करणारा तो आहे. हे माझं आहे असं म्हणूच नका. माझं आहे हे असं म्हणूच नका. तो मुस्काडात टाकायला तयार आहे. तो कानाखाली मारल्याशिवाय राहत नाही. आपल्याला फक्त दिली गाडी, हिचा वापर कसा करायचा आहे हे आपण ठरवायचं. आता समजा माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मी तुमच्याकडे आलो, म्हणलं मला एक 20 दिवस मोटरसायकल पाहिजे पत्रिका वाटण्याकरता. तू म्हणले महाराज आहे, म्हणलो जा घेऊन. आता जाता जाता काय केलं, मी पलीकडे गेलो आणि तिथे मला एक फिटर दिसला, मोटरसायकलीचा मेकॅनिकल दिसला. मोटरसायकलीचा कलर वगैरे गेला. मी म्हणलं याला कलर करून देतोस का, किती दिवस लागतील? तो मला 12 दिवस लागतील. मी ठेवली तिथं. 12 दिवस झाले आणि पुन्हा मोटरसायकल घेण्याकरता आलो. ते म्हणले झाली क्लिअर, जा घेऊन. बिल दिलं आणि घरी नेली. आणि 2 दिवसांनी फोन आला. कुणाचा? तुमचा. म्हणजे महाराज काय मोटरसायकल? अरे म्हणलं 2च दिवस झाले. मग मला सांगा, मला कलर करायला दिली होती का पत्रिका वाटायला? का बाय मा कीर्तन तुम्ही डोका लावून ऐकत जा गाड्या. पत्रिका वाटायला नाही तर मग पडा घडी बरं. मी कीर्तन झालं कुठे येतो मला. पत्रिका वाटण्याकरता गाडी दिली. मी तिथं काय केला? कलर केला. मग मला सांगा, ही पंचमहाभूताची गाडी त्याचं चिंतन करण्याकरता दिले का काळं पिवळं हिरवळ निळं करण्याकरता दिली? भैया गाडी वाले गाडी धीरे हा करे, गाडी तेरी रंग बिरंगे हाकणे वाला छैल छबेला. बरं का, मोठी गंमत आहे. दशदरवाज बंद होय जब निकल खडी रे, भैया गाडी वाले गाडी धीरे हा करे. आणि म्हणून ही गाडी परमार्थाच्या रुळावर ज्याला चालवता आली ना माय बापांनो, त्याच्या घरामध्ये कसल्याच प्रकारची कमतरता नाही. म्हणून परमार्थ अगोदर चुलीपासून समजून घ्या.
चूल आहे का इकडं? गॅस धरा, चूल म्हणजे गॅस. ज्या घरातली चूल चांगली त्या घरातलं मूल चांगलं. ज्या घरातली चूल आणि मूल चांगलं त्या घरातली महिला चांगली. ज्या घरातली महिला, चूल आणि मूल चांगलं त्या घरातला पुरुष स्मार्ट. आणि म्हणून एक लक्षात असलं पाहिजे, घरामध्ये महिला ही प्रेमाचं प्रतीक आहे, भक्तीचं प्रतीक आहे आणि बाप ज्ञानाचं प्रतीक आहे. घरातल्या महिलेकडे भक्ती आणि प्रेम असावं आणि बापाकडे ज्ञान असावं. भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा ज्यावेळेस बापाला लागला जातो त्यावेळेस बाप फार मोठा असतो. बाप फार मोठा असतो. आणि हे मोठं होण्याकरता आमच्या जीवनामध्ये नित्यनेमाने त्याचं चिंतन असलं पाहिजे. त्याचं चिंतन काय करतं तर त्याचं चिंतन आमच्या ह्या घरामध्ये, ह्या गोकुळामध्ये शिरलेले जे राक्षस आहेत ना, याला डिलीट मारतं. तयाच्या चिन्मट तराल दुर्गट भव सिंधू. हा तराल दुर्गट भव सिंधू. तयाच्या चिंतने निर्जल संकट. तयाच्या चिंतने निर्जल संकट. तराल दुर्गट भव सिंधू. आमच्या ह्या घरातले संकट बाहेर काढायचे. आता याचे संकट कोणते कोणते आहेत? सगळ्यात महत्वाचं डायबिटीस, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिरात चकॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जुमज्जा तंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचे प्रॉब्लेम, मेरुदंडाचे प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, बेलपलचे प्रॉब्लेम. हे जे रोग आहेत ना, हे राक्षसच आहेत. ह्या गोकुळामध्ये ह्या रोगानं अतिक्रमण केलंय. मग हा राक्षस आम्हाला मारायचे तर परमार्थाच्या साह्यानं. मग परमार्थ काय शिकवतोय? वृक्षवल्ली, आम्हा, सोयरी, वनचेरी. मग मला सांगा, फॅमिली डॉक्टर सांभाळणं महत्वाचं का फॅमिली शेतकरी? फॅमिली डॉक्टर सांभाळणं महत्वाचं का फॅमिली शेतकरी? आणि ज्या घरामध्ये सुचिरभूत भाज्या असतात त्या घरातलं आयुर्मान चांगलं असतं. ज्या घरातली पचनक्रिया चांगली त्या घरातला विचार चांगले. हे सहनावतू अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर याच्यामध्ये मी नेमकं टाकतोय काय? आणि हे जर प्रेमाने बनवलेलं असेल आणि ते जर मी प्रेमाने खाल्लं तर रक्त सुद्धा तसंच तयार होणार. खाल्ल्यानंतर रक्त, रक्तापासून विचार, विचारापासून कर्म, कर्मावरून धर्म ठरला जातो. आणि म्हणून हे कळण्याकरता आमच्या जीवनामध्ये अगोदर भक्तीनं येणं महत्वाचं आहे. भक्ती येणं महत्वाची आहे. आणि ज्या घरामध्ये भक्ती समजली त्या घराला प्रेम कळालं, त्या घरामध्ये समाधानाची प्राप्ती आहे, त्या घरामध्ये आनंदाची प्राप्ती आहे. आणि हे करण्याकरता आमच्या घरामध्ये नित्यनेमाने त्याचं चिंतन, शबरीच्या घरामध्ये नित्यनेमाने त्याचं चिंतन आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय रघुनंदन जय सिया राम. रघुनंदन जय सिया राम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 निस्त चिंतन करून जमल का ते पार्ट आपल्या जीवनामध्ये उतरावं लागेल. नाही तर श्रीराम जय राम जय जय राम काही फरक पडा ना कडे बाबा. निस्त त्याचं मुखारविंद भाऊ, ए भाऊ, ए भाऊ, चल बर माय करोड तू यार. निस्त चिंतन करून जमणार नाही.
तर एक एक पात्र आपल्या जीवनामध्ये उतरावं लागणार आहे. आता सीतामातेचं चिंतन जर तुम्ही केलं तर नुसती सीतामाताच्या गळ्यात किती दागिने होते बाया, आपल्याला तर काहीच नाही. सीतेची चिंतन करायचंय ना. मग सीता कुणाची मुलगी? जनकाची. कुणाची सून? दशरथाची. जनकजी कोण आहेत? राजे आहेत. दशरथजी कोण आहे? राजे आहेत. कुणाची पत्नी? रामाची. राम कोण आहे? अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. साक्षात कोण आहे? लक्ष्मी आहे. 14 वर्ष उशाला काय घेऊन झोपली ती? मोबाईल. उशी दगड. मग कधी म्हणले का रामाला बा थोया मुळा ना मला लय त्रास झाला बा. वेब थिंकिंग. ते पात्र आठवा, त्या पात्रामध्ये घुसा. आता तुमच्या जीवनात तर काहीच दुःख नाही, काहीच नाही. तुकोबरायच्या जीवनात किती दुःख होते. आता तुकोबरायची मंडळी अन्न करून गेली, महाराजाच्या मंडळ्या फुगून मारा त्या. सत्य. लग्न झालं तेवढेच माझी मंडळी अशी होती. आता जर पाहिली मी जर सहज हाक मारला, काय करते? अख्खं कंटेनर वळत. नुसतं त्याच्या नामाचं भजन नका करू. त्यानं काय केलंय, जीवन कसे जगले, संकटाला सामोरं कसं. माऊलीचं भजन करायचं ना. माऊली जीवनामध्ये संकटाला किती मला सांगा. मुक्ताईचं वय किती होतं? 4 वर्ष. सोपान काकाचं वय किती होतं? 6 वर्ष. माऊलीचं दादाचं वय किती होतं? ज्ञानेश्वर माऊलीचं 8. निवृत्ती दादाचं 10. सोडून गेले आई बाप. मला सांगा, मग आई बाप नाही, चुलते नाही, काकी नाही, आत्या नाही, मावशी नाही, आजा नाही, आजोबा नाही, काहीच नाही, जवळचा संबंध कोणीच नाही. मग ते हिंडले का? हिंडणाऱ्या जगाला शांत केलं. बोला की. आता आई बाप असून पोरं म्हणतात येऊन येऊन येणार कोण? याला निव्वळ जग्या म्हणतात. जग्या म्हणजे वळू, वळू म्हणजे कठाळ्या, कठाळ्या म्हणजे देवाला सोडल्याला बैल. तुम्ही तुमच्या पोराला काय देता? काय दिलं तुमच्या पोराला? ॲपलचा मोबाईल दिला, चांगल्या प्रकारची मोठी गाडी दिली, 4 व्हीलर 2 व्हीलर, चांगल्या कंपन्या बांधून दिल्या, एवढंच दिलंय. अरे द्यायचंय ना त्याला स्टँडर्ड विचार द्या. तुमचं पोरगं जर गल्लीतून चाललं ना मार्केटमधून, त्याला किती लोक लाईक करतात. वा व्हेरी नाईस, क्या बात है. अरे लय स्मार्ट आहे बरं का, विचारानं, कृतीनं, कार्यानं. आणि त्याच्यासमोर कोणी जरी गेलं ना, तो अडचण लगेच सॉल्व्ह करतो. अडचण निर्माण करणारं पोरगं जन्माला यावं का अडचणी सॉल्व्ह करणारं पोरगं जन्माला यावं. मग त्याच्याकरता मी संधा द्यायली म्हणजे लग्न करायचं का डोक्यात विचार वाढल्यानंतर लग्न करायचं? हा परमार्थाचा. माय बापांनो, परमार्थ कळायचा आणि करायचा आहे ना, तर रक्ताच्या थेंबापासून करा. नाही तर मग काय उपयोग नाही. तू का म्हणे कसं जसं असन तसं. राजमाता जिजाऊनं रक्ताच्या थेंबापासून, भाकरीच्या कणाकणाच्या पिठापासून परमार्थ केला. आणि त्या माईच्या पोटी असा छत्रपती शिवाजी जन्माला आला. अख्ख्या महाराष्ट्राची लाज राखणारं पोरग तिच्या पोटी जन्माला. लाज घालणार नव्हे. आणि म्हणून जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा नाही काही माझा सुखी झाली प्रजा. विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार. धन्य धन्य ते शिवाजी महाराज जी, धन्य धन्य ते शिवाजी महाराज जी, धन्य धन्य ते शिवाजी महाराज जी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, झाले तयार. मावळे हर हर महादेव गर्जना झाले अमर. हे रामाजी जी, हे रामाजी जी, हे. असे पोर आपल्या घरात पोरग म्हणजे एका ठोक्यात पाडीन. याच्याकरता आई वडिलाकडे क्वालिटी, रिझल्ट, घरामध्ये परमार्थ, ज्ञानेश्वरी. नुसती ठोन बांधून नका, नुसतं बांधून लगे असा टाचाने आवडी.
हे ज्ञानेश्वरी कळण्याकरता ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अथी आणावे माग संता त्या भजावे सर्वस्वेसी विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला जय स्थळी भरला हरिदा ठाव नाही उरला जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला आज म्या दृष्टीने पाहिला आज म्या दृष्टीने पाहिला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची जय हो विठ्ठलाची विठ्ठल म्हणत हरले पाप विठ्ठल म्हणत हरले पाप विठ्ठल म्हणत हरले पाप म्हणत हरले पाप विठ्ठल म्हणता हरले बाब विठ्ठल म्हणता हरले बाब विठ्ठल म्हणता हरले बाब चाल सोपी आहे तुमच्याकडे येते का वैदिन सुया पोथी खुळखुळे बिबे गोधड्या सोयाच्या सुया दारशिना वा मारायचं औषध येते का वैदिन इकडं नाही म्हणजे आता दुकानात झाल्या त्या भाग द्या सोडून, पण तिच्याकडे खोळखोळा चोखण्या वा मारायचं औषध दारशिना दारशिना माहित आहे ना दातवन पूर्वी आज म्हाताऱ्या लावायच्या ते दात मी म्हणलं का म्हणते म्हणे पक्के राहते त्याने दात. पण खरोखर पक्की राहायची बरं का खरोखर पक्की राहायची आणि ती वैदिन आली का ती गावामध्ये घुसायची आणि ते म्हणायचे महाराज बरं का अशी घुसल्यानंतर अशी म्हणायची ते ए सुया घे पोथी घे आगे घे आगे घे ग. आता बघा विठ्ठल जळी तळी भरला चाल लक्षात हे आझिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची आग घे बाबा ह्या जुन्या आहेत बरं का जुन्या आहेत हे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय थोर मठाधिपती नेवाशा मंदिरातील ज्ञानेश्वरी जिथं लिहिली तिथं वैकुंठवासी बंशी महाराज तांबे कोंडी काका दांडेकर मामा बंकट स्वामी हैबत बाबा आणि हे आमच्या जेऊरला यायचे म्हणजे मी आता नव्हतो बी, पण माझे आजोबा त्यांच्या कीर्तनात पखवाज वाजायचे आणि त्यावेळेच्या जवळजवळ 40 का 45 वर्षापूर्वीच्या टेपच्या कॅसेटी म्हणजे रेकॉर्ड केलेल्या ते नाही का आता ते मोठ्याला कानाचं येते ते कोण आहे ते चित्रपट निघालेला आहे तो पिके त्याच्याकडे ते टेप नाही का आणि तो टेप होता तवाच्या काळात आणि त्याच्यात ते रेकॉर्डिंग केलेल्या कॅसेट त्याच्यामधल्या चाली अरे बाबो एवढी चाल गायली का देवाला मूर्तीचा पाजर व्हायचा आणि मूर्तीतून तो भगवंत त्याच्या समोर यायचा आणि गालावरून हात फिरवायचा काय लागत आणि आता अरे बायगा तुझा कृष्ण ताना अगं मोठा वाहून दे ना त्याला कृष्णाला लहान ठेवूच नका कृष्ण मोठा करा अरे कृष्ण वॉरियर आहे कृष्ण किंग आहे कृष्ण नेता आहे कृष्णाने तुम्ही भागवत ऐकलं इथं आता गोकुळातला पहिलाच पाण्याच्या पिण्याचा प्रश्न सॉल्व केला माझ्या गोपाल कृष्णानं कृष्ण नेता आहे कृष्ण राजा आहे राजा कसा असावा नेता कसा असावा तर माझ्या गोपाल कृष्णासारखा असावा बाबा मला सांगा चेंडू उडाला का उडवला उडाला नाही त्याने उडीला आणि कोणत्या झाडाला गुतला आता तुम्ही शांत राहा कोणत्या झाडाला गुतला येड्या बाबळीच्या कळंबाच्या
आता तो तिथं वरती गेला, असा चेंडू आहे. आता तो सहजरित्या असा घेऊ शकत होता, पण तो त्या फांदीवरती गेला आणि त्याने ती फांदी वळवली, हलवली नाही. वळवणं, आपण बोर वळीतो का नाही, बोर वळवली, शब्द आहे वळवलं. वळवल्यानंतर चेंडू पटदिशी पाण्यात पडला. आता याने पाण्यात पडल्यानंतर सुळकी मारली का मुटका. पोहणारे जर जाणकार असतील तर लक्षात येईल सुळकीचा अर्थ आणि मुटक्याचा अर्थ. सुळकी म्हणजे ठाव मारण्याकरता मारली जाती, याचं नाव सुळकी. आणि पाणी डुबुक वर उडण्याकरता टाकला जातो, त्याचं नाव मुटका. हा, आमच्या तिकडे आहे. मी पुण्यालाच मागच्या 15 दिवसापूर्वी कीर्तनाला होतो आणि कीर्तनामध्ये माझ्याकडे एक शब्द आला. कोणता शब्द होता तर तो होता मुऱ्हाळी. नवरी मुली करता नेण्याकरता येत असतो, त्याचं नाव मुऱ्हाळी. कीर्तन झालं, कॉलेजचे मुलं मुली माझ्यासमोर आले आणि मला विचारले, बाबा एक क्वेश्चन है हमारा. म्हणलं कौन सा है. आमचा प्रश्न आहे बाबा. म्हणलं काय प्रश्न आहे. ते म्हणले हु इज दिस मुऱ्हाळी. म्हणलं मुऱ्हाळे माहित नाही का. ते म्हणे मला काय याचा मुऱ्हाळे माहित आहे. चोरा केले जान, भागाच केले जान, ओठा केले जा या. भयान संस्कृती आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, धर्माचं जर पालन करायचं असेल, धर्म जर भ्रष्ट करायचा नसेल, अरे धर्माची व्याख्या काय. धर्म म्हणजे काय. आपण धर्म कशाला म्हणतो. आपल्या दारात एखादा भिकारी आला का आपण ते म्हणतो बाई धर्म वाढ ग, याला धर्म नाही म्हणत. तुमच्या कर्मावरून धर्म ठरला जातो. कर्म सुचिरभूत व्हावं याकरता घरातली महिला स्वयंपाक बनवणारी फार ब्रिलियंट असावी आणि जे खावं ते निर्माण करावं. म्हणून घरामध्ये जर आहार चांगला असेल तर घरामध्ये प्रेमाची प्राप्ती प्राप्त होईल. आणि घरामध्ये जर तामसी वृत्तीचा आहार असेल तर घरामध्ये प्रत्येक लेकरं तामसी होतील, रागीट होतील, क्रोधायमान स्थितीत जातील. आणि म्हणून एक लक्षात असू द्या, तुम्हाला गरुड माहित आहे. गरुड पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसुणी, गरुडावर बैसुणी माझा माझा. क्या बात आहे. पंढरपूर वाटतं रे महाराज. आळंदी सारखं वाटतं, पंढरपूर सारखं वाटतं. किती ब्रिलियंट माणसं आहात, किती शार्प माणसं आहात, किती हुशार माणसं आहात. तुमचे चेहरे किती प्रफुल्लित आहे, कारण की तुमचे मेमोरी कार्डमध्ये व्हायरस नाही, त्याच्यामुळे डिस्प्ले स्मार्ट आहे.